श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सतीपै. हा वेदी नाम ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विजकुणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवली आपणा पुढे येती. पाहुणी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून अवधिग्र चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले त्या लागून. शुक्ल पक्ष यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तयावसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाची प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखवी ती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगरुदारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तुप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जरले भरले होते घट्ट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा पुढी लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसे निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजनधारणार्थ यतिरूपी प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गौडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्री दत्त वास्तवे सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासे विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करुणी. जपध्यान आटोपुनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे.
करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अयाराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरणे जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिडीनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी तिने येती मूर्ती येऊनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखी काय दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी रक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुनतयांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृस्य सरस्वती इति रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत 11 गोढा श्रीरस्तु शिवम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त इति रूपी प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी दत्ताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुवास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरलेले येऊन या वाहनावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंद नमाये पोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवय एक जहागीरदार ते होते विराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कुणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर विराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकर्मात्या आचरून घेऊनी स्वामी दर्शन जपा लागे बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणे मागुनी या मधुकरी मग यावे विराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवेकरी भूतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण
विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तया प्रती. एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुख्य काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी. समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची चढली होती. कैसा दूरतया प्रती करतील इति दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12ोऽध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांत परमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.